विसरणार नाही. त्यांचा योग्य तो मान सन्मान करू हा विश्वास देतो. तसेच नवनिर्वाचित आमदार अरुणभाऊ तटकरे हे सुद्धा जिद्दी विकासाची आज असलेले नेतृत्व आहे. त्यांच्यासोबत काम करताना मजा येईल. राष्ट्रवादीचा हा अश्वमेधाचा घोडा आता कोणीही थांबवू शकणार नाही आणि त्याच्यासाठी आशीर्वाद द्यायला आज पवारसाहेब आपल्या इथं आलेले आहेत आणि तो विश्वास आपण सिद्ध करायचा येणाऱ्या काळामध्ये आणि तो करू हा विश्वास देतो आणि माझे 4 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या मेळाव्याचे प्रवर्तक आणि ज्यांच्या झंझावातातून कोकणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकूणच विकासाच्या वाटचाली असलेला वेग जोरात आहे ते माननीय सुनीलजी तटकरे यांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, देशाचे नेते, आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, ज्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या महाराष्ट्रामध्ये मजबूतीच्या प्रक्रियेवरती जातो आहे, ते प्रदेशाध्यक्ष आदरणीय पिचड साहेब, विधिमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आम्हा सर्वांनाच नेहमी ताकद आणि शक्ती देणारे आदरणीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब, मंत्रिमंडळातील माझे सहकारी रत्नागिरीचे पालकमंत्री श्री भास्करराव जाधव, रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री वसंतराव ओसवाल, गुरुनाथजी कुलकर्णी, सिडकोचे अध्यक्ष श्री नकुल पाटील, नव्याने निर्वाचित झालेले श्री अनिलभाऊ तटकरे, व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी आमदार आणि आमचे मार्गदर्शक नानासाहेब जोशी, श्री हबीब फकी, आदरणीय दादासाहेब साबळे, व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विविध स्तरावरील सन्मान्य पदाधिकारी, विविध नगरपालिकेचे नगराध्यक्ष, पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषदेचे सदस्य, विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्मान्य अध्यक्ष, या तालुक्यामध्ये प्रचंड घडामोड होऊन सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अस्मिता टिकवण्यासाठी प्रचंड पद्धतीने मेहनत घेणारे रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री सुभाष निकम, श्री फैरोजभाई देशमुख, श्री संदीप जाधव, नुकतेच ज्यांचे विचार आपण या ठिकाणी ऐकलेत. महाड पोलादपूर मतदारसंघाचं ज्यांनी 15 वर्ष नेतृत्व केलं, राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ज्यांनी उत्तम पद्धतीने काम केलं, असे या जिल्ह्याचे एक जुने जाणते नेते आदरणीय प्रभाकरजी मोरे साहेब, नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवधन मतदारसंघामध्ये अल्पसंख्याक समाजाची आणि सर्वसामान्य माणसांची ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्यासारख्या एका छोट्याशा कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभी करण्याची मेहनत ज्यांनी उत्तम पद्धतीने दाखवली. किती पद्धतीचा राजकीय दबाव रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवसातून 24 वेळा जरी आला, जरी जे भक्कमपणाने पाठीमागे उभे राहिले ते डॉक्टर कासिमभाई के.वाय. राऊत, श्री सुरेश जाधव अपेक्षा कार्यकर, दीपिका चिपळूणकर, श्री गोपाळ पाटील, श्री विकास म्हात्रे, श्री अभिजित माळी, श्री जीवन शेळके, विजयराव सावंत, श्री दशरथ साळवी, व्यासपीठावर उपस्थित असलेले आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवाहामध्ये सामील जाणारे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नेते मंडळी, सारे पत्रकार मित्र आणि उरणपासून पोलादपूरपर्यंत या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विकासाच्या रॅलीमध्ये प्रचंड संख्येने सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, महाडच्या नगरीत रायगड जिल्ह्यामध्ये आदरणीय पवार साहेबांचं आपल्या सारांच्या वतीने मी मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राजकीय शक्ती प्रदर्शन नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून रायगड आणि कोकणचा कायापालट करण्याचा संकल्प करून आम कार्यकर्ते ज्या जोमाने लागलेले आहेत, त्या विकासाच्या कामाचं एक नवीन पर्व आम्ही महाडच्या सगळ्या परिसरामध्ये सुरू करतो आहोत. त्या विकास कामाचा शक्ती प्रदर्शन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आम कार्यकर्त्यांनी या ठिकाणी फार मोठ्या संख्येने केलं. याबद्दल आपल्या सर्वांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो आहे. अनेकांनी प्रश्न विचारला, ही महाडचीच भूमी तुम्ही का निवडली? काय राजकीय कारणासाठी निवडली की अन्य काय कारणासाठी निवडली? पण साहेब, मला नम्रपणे सांगितलं पाहिजे की 350 वर्षापूर्वी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडच्या याच भूमीचा या सगळ्या परिसरामध्ये त्यांनी स्थापना केली.
शिवताच्या घरच्या घडीमध्ये बसत संत रामदास स्वामींनी दासबोधाचा ग्रंथ या सगळ्या परिसरामध्ये दिला आणि सामाजिक ऐक्य जगभरात देशात आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये संकटात ज्या वेळेला आलं त्यावेळेला सामाजिक समतेचा हुंकार याच महाडच्या ऐतिहासिक तळावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. त्या महाडच्या पुण्यभूमीमध्ये आपल्या उपस्थितीमध्ये राजकीय विचाराचं आणि नवीन विकासाचं एक चांगलं पर्व सुरू व्हावं म्हणूनच ही महाडची भूमी आम्ही जाणीवपूर्वक नाना निवडलेली आहे. बाकी काही कारण नाही, कोणासाठी तर नाहीच नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं बलशाली स्थान गेल्या 10 वर्षामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये निर्माण करण्यासाठी आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनातून त्यांच्या शक्तीतून आदरणीय अजितदादा, छगन भुजबळ साहेब, पिचड साहेब, आर पाटील साहेब या माझ्या सर्व नेते मंडळींच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी जाणीवपूर्वक काम करण्याची मनस्वीपणाची भूमिका घेतली. होय, नम्रपणे मी या ठिकाणी सांगू इच्छितो आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवाहामध्ये मी 2 महिने उशिरा सामील झालो. ज्यावेळेला शक्तीनिशी आम्ही सगळेजण सामील झालो, आदरणीय पवार साहेबांचे आशीर्वाद घेतले